बुलढाण्यामध्ये शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहे। रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांची या संदर्भात भेट घेतली। शेतकऱ्यांसाठी रविकांत तुपकर आता आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर रविकांत तुपकर यांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे। दोन 2024 सालचा 2.5 लाख शेतकऱ्यांचा पीक विमा अजूनही शासनाकडे पेंडिंग आहे। कंपनीला विचारलं तर कंपनी म्हणते शासनाने आम्हाला अजूनपर्यंत पैसे दिले नाही आणि यामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये वैतागलेला आहे। सर्वे नंबर आणि गट नंबर 1 असताना एका शेतकऱ्याला पैसे मिळतात आणि त्या धुऱ्यावरच्या बाजूच्या शेतकऱ्याचं नुकसान कंपनी मान्य करत नाही। कंपनीचं आणि कृषी विभागाचं साटेलोट आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे। सरकारनं तातडीनं 2024 चे पैसे द्यावेत आणि 2014 पासून 2024 पर्यंतचं या विमा कंपनीचं टेस्ट ऑडिट झालं पाहिजे, अशा पद्धतीची मागणी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।